आज आपण व्हेज दम बिर्याणी करणार आहोत। त्याच्यासाठी आपण 2 वाटी तांदूळ भिजत ठेवला आहे। आपण इथे बासमती राईस घेतला आहे, दावतचा पुलाव बासमती। तुम्ही कोणताही बासमती घेऊ शकतात। आज आपण व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। 4 कांदे, 2 टोमॅटो, फरसबी आणि वटाणा मिक्स आहे, गाजर आणि 1 बटाटा। इथे तुम्ही बघू शकता आपला भात छान शिजून रेडी आहे बिर्याणीसाठी। तुम्ही इथे बघू शकतात की मी भाज्या उकडून घेत आहे थोड्याशा, जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाही। इथे बिर्याणीसाठी आपण कांदा तळून घेतला आहे थोडासा। आता इथे तेल आपलं छान तापलं आहे। त्यात एक चक्री फूल, लवंग, वेलदोडे, मिरी आणि 1 तेजपान घालणार आहे। कांदा घालणार आहे। हा कांदा थोडा पिंक करून घ्यायचा आपल्याला। टोमॅटो ॲड करायचे। टोमॅटो हा छान शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये। आता या भाज्या ज्या आपण उकडून घेतल्या आहेत त्या घालणार आहे याच्यात। यात आता आलं लसूण मिरची पेस्ट घालणार आहोत। हे छान आता हलवून घ्यायचं आपल्याला। जेणेकरून ते छान भाज्यांना लागेल व्यवस्थित सगळीकडून। आता आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। एक चमचा तिखट,
हा बिर्याणी मसाला आहे तो घालायचा आहे. आपण दही घालणार आहोत याच्यात. 3 चमचे दही घालायचं आहे. किंचित पाणी पण ॲड करायचं थोडंसं यात, म्हणजे ते मसाले खालती जळणार नाही. तसं दह्याला पाणी सुटतं. नाही घातलं तरी चालेल, थोडंसंच घालायचं घातलं तर. आता या भाजीमध्ये आपण 1 टेबलस्पून मीठ घालणार आहे. ही मिक्स करायची आपल्याला आता व्यवस्थित. यात आपण चिमूटभर साखर घालणार आहे, जेणेकरून आपली टेस्ट बॅलन्स होईल. सगळे मसाले तिखट असल्यामुळे थोडी साखर घालायची. आता आपण याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहे. पनीर सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी बिर्याणीची रेडी आहे. आता आपण इथे भाताचं लेयर लावणार आहोत पॅनमध्ये. तर आपण इथे तूप पण घातलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण इथे भाजीचा लेयर लावणार आहे. कढई खाली आपण तवा घेतला आहे, म्हणजे आपली बिर्याणी जी आहे ती खाली चिटकणार नाही. आता आपण इथे केसराचं दूध घालून घेतलं आहे. इथे होल करून घेतले म्हणजे ते खालपर्यंत जाण्यासाठी. तूप सोडायचं आहे. आपली ही बिर्याणी साजूक तुपातली आहे, म्हणून भरपूर तूप घालायचं. त्याने बिर्याणीला सुगंध पण येणार आहे छान. आणि जो कांदा तळून घेतलाय तो पण घालणार आहोत. आता आपण इथे दम लावून घेतलाय. आता शिजू द्यायची आपल्याला. आता तुम्ही इथे बिर्याणी बघू शकतात, खूप छान झाली आहे, शिजली आहे ती. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता.
खूप छान अशी सुटसुटीत बिर्याणी आपली झाली आहे। दाणा दाणा एकदम मोकळा झाला आहे। आता तुम्ही इथे बघू शकतात आपली व्हेज दम बिर्याणी तयार आहे। ही जर बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। थँक्यू।